त्या विठू पाटलाला सांगतात, अरे विठू जाशील थांब, तू माझा निष्ठावंत भक्त आहे. आणि म्हणतात ना, निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म निर्धार आहे, वरवर चुकू नको. माझी विनंती तुला म्हणजे काय, थांब जाशील विजापूर मध्ये त्या नंदन नावाच्या गावामध्ये रवी टोकाला म्हणावं, जाता संसार करायचा आहे, घरची वाट बघत असलेली मामाला सांगावं, अरे संसारात किती बी केलं तर कमीच असणार, परमात्मा थोडं केलं ना तर अनंत जन्मापर्यंत पुरतं, हे सांगणारे एकमेव जगातले आणि मोकळ्या मनानं आणि सहज सोप्या भाषेमध्ये सांगणारे जर कोण असेल ना, ते फक्त आणि फक्त आमचे श्री संत सद्गुरू बाळूमामा सांगावा. संसार काय होतात असतो नाही मामा, जावं लागतंय. 6 महिने झालं आणि मामांचा निरोप घेतला बाबा. त्याला मामाला सांगा, चारच दिसणार तो बाळूमामाची संतांची आवड आहे ना, त्याच्याकडून सहज घडली. विठोबा घरी निघून गेला. ज्या दिवशी घरी गेला सायंकाळची वेळ होती, जेवण झालं, घरी झोपला. जेवण झाल्यावर झोपला आणि गुडघ्यामध्ये काय यायला सुरुवात झाली. आई तारुण्यात विठू पाटील गुडघ्यामध्ये काय यायला सुरुवात झाल्या आणि तो विचार करत होता. आखी रात्र गुडघा दुखत होता, विचार करत होता, कशामुळे माझा गुडघा दुखत असेल. 8 दिवसानंतर दवाखाना करायला सुरुवात केली. 8 दिवस झालं. 8 दिवसानं पुन्हा 8 दिवस झाले. 15 दिवस गेले. 8 आणि 8 16 ते 15 ते 16 दिवस गेले. डॉक्टर वैतागले इंजेक्शन मारून. कळते का भाषा? डॉक्टर इंजेक्शन मारून वैतागलं. म्हणले, अरे असला कसला रोग आहे तुला, मी एवढेच इंजेक्शन मारली तेवढं तरी तुला आराम मिळावा, पण तुला आराम जास्ती मिळत नाही. त्या अर्थी तुला कोणाचा तरी शाप लागलाय. ज्यार्थी तुझा गुडघा थांबत नाही त्या अर्थी तुला कुणाचा तरी का होईना पण तळतळाट लागला गाड्या. आप्पासाहेब शिलगारे नावाचा एक भक्त त्या ठिकाणी त्या गावात आला. हा जोडून प्रार्थना करत होता, ज्याला भेटेल त्याला. अहो गुडघा आहे ना तर राव माझं काहीतरी करा राव, याच्या उपाय काहीतरी करा, उपाय. आणि खरं सांगा, ज्यासाठी घोड आहे त्याला शिदेव नका. ते आप्पासाहेब शिंदे विचारलं, काय होतंय? म्हणजे काय ना, मामाच्या तळाव गेलो होतो, सेवा केली, पण मामाला माझी सेवा लय आवडली. मामा म्हणत होता अजून 4 दिवस थांब, पण मी ऐकलं नाही, मी अजून घरला निघून काय करू, मला घरच्यांची जास्त आठवण. मग मामा काय म्हणलं, मामाची एकच इच्छा होती की 4 दिवसानं थांबल्यानंतर अजून मामाचं सानिध्य लाभलं असतं आणि अजून मेंढे माऊलीची सेवा भेटली असती आणि भक्ती भेटली असती. मामा म्हणत होतं, पण मी ऐकलं नाही. आज 6 महिने झालं माझं गुडघं दुखतात, काय करू, डोकं अत्तर घेऊ, काय करू प्रश्न पडलाय. आणि मग आप्पासाहेब शिंगाऱ्यांना सांगितलं, एक काम कर गड्या, त्या शिंगारे परिवारातली आजही माणसं जिवंत आहेत बघा. शिंगारे परिवारातली आजही माणसं जिवंत आहेत सांगणारी. मग त्यांनी सांगितलं, एक काम कर, हे दुखणं ना तिथं जावं लागेल, पण गुडघं दुखतात, माझं जाणं शक्य नाही ना. आज मामा कुठे आहे ते कुणालाच तपास नाही, माहितीच नाही. आणि मग एक सांगितलं, जर मामांची या 4 दिवसात, या 8 दिवसात, जर 7 दिवसात जर माझी भेट नाही झाली तर मी गळ्याला फास लावणार आणि आत्महत्या करणार. अहो हा शब्द ऐकला आणि मामांचा भक्त आणि जर फाशी घेत असेल तर त्या आप्पासाहेब शिंगाऱ्याला आवडलं नाही. तो ताडकन उठला आणि त्यानं पण घरी न जाता थेट बाळूमामांची भेट घ्यायला सुरुवात केली. कुठल्या दिशेने मामा भेटतील म्हणून विजापूरमध्ये काही ठिकाणी शोध करत बाळूमामांना कर्नाटक राज्यामध्ये ते आला. कोण? आप्पासाहेब शिंगारे. शोध घेत आल्यानंतर काय कोणा शोध चाहू लागली की बाळूमामा इथं, आणि चमत्कारावरून लोक नमस्कार करायचे ना. विठू पाटलानं देत होते मामा, पण ज्या वेळेस देत होते त्यावेळेस घेतले नाहीत आणि त्याचा परिणाम काय झाला, कण्या न खाल्ल्यामुळं मामांची इच्छा होती 4 दिवस थांब, पण कण्यात घातलं नाही. आणि अवैशिष्ट्य काय झालं, बाळूमामा
बाळूमामांना शोधत शोधत आप्पासाहेब ते शिलगारे आले. आल्यानंतर दर्शन घेतलं आणि बाळूमामाला प्रार्थना केली. तुमचा भक्त मामा, तुमचा लय जीवाचा कंठस्थ असणारा तुमचा भक्त, पण आज त्याच्या गुडघ्यामध्ये काय येत आहेत, काळा येत आहेत, गुडघे दुखतायत, घायला आले ती. मामा काय पण करा, पण त्याचं दुखणं माझ्या जीवाला काय पाहावं ना, तुम्हाला काय करता आलं तर करा. अरे म्हणले आता ते मामाची शिबी होती बरं का तिथं, पण मला नाही देता येत, तर मी नाराजा गादी आहे आणि मामांचा अधिकार माझ्यासारख्या मजब पामर आहे. माझ्यासारख्या पामराला शक्य नाही ते. मामानं लय भारी शिवी दिली. म्हणले त्याला सांगत होतो रे मी, पण काय करू, ऐकलं नाही त्यानं. आणि त्यानं कण्या खाल्ल्या नाही की त्यानं डावलल्या, त्या महाप्रसादाला डावलल्यामुळं हे आज त्याच्या गुडघ्यामध्ये काय होते, वेदना होत आहेत, गुडघे दुखतायत त्याचे. काय बी करा मामा, पण एक विनंती आहे, त्याचं दुखणं बरं करा. आणि मामाने सांगितलं त्याचं दुखणं बरं करतो, पण किती टक्के करू तू सांग. म्हणजे मामा शिलगारे, बाप्पासाहेब शिलगारे म्हणजे 100% बरं करा. तुम्ही अरे तुम्ही देव आहात. अरे मी देव आहे, तुझं म्हणणं करे, पण मी काय दिवृष आहे का? देव म्हणतोय, तू खरं म्हणतोय, पण मी काय दिवृष आहे का की उगाच आपलं घेतला अंगारण फेकलं? खरं सांगू का, इथं सगळ्यात महत्वाचा त्या कशाला आहे, आपला विश्वास अंगाऱ्यावरती असण्यापेक्षा आपला विश्वास भंडाऱ्यावरती ठेवा. आजही बाळूमामा तुमच्यावरती कृपा केल्याशिवाय हो ताकद आहे, सामर्थ्य आहे. मग बाळूमामांना सांगितले, त्याची परीक्षा घेतली. काय परीक्षा घेतली? बाळूमामांना सांगितलं 75% त्याचा मी रोग घालवू शकतो. मामा 75% होईना, पण घालवा रोग. भंडारा घेतला आणि बाळूमामानं संजीवनी नावाचा मंत्र टाकला. मंत्र टाकल्यानंतर भंडारा आभाळाच्या दिशेने फेकला. आणि काय माय बापू, त्या असणाऱ्या विठू पाटलाचे 75% जे दवाखान्यात जाऊन इंजेक्शन घेऊन जे दुखणं बरं झालं नाही, ते गुडघ्याचं दुखणं आमच्या बाळूमामाच्या भंडाऱ्याच्या फेकण्यानं झालं नाही. बरोबर बाळूमामांच्या नावानं म्हणतात ना बाई बापू, 75% दुखणं बरं झालं. आणि मग आता चालायला यायला लागलं. कुणाला? पळस मंडळ. कुणाला? जपला का काय? कुणाला? भिकू पाटलाला चाला यायला लागलं. आणि कळालं आकवा गावाच्या असणाऱ्या भांडंगरावरती श्री संत सद्गुरू बाळूमामांची मेंढी बावली येणार आहे 6 महिन्यात. कळालं. बघता काय निघाला चालत. कोण? विठू पाटील. विठू पाटील. आणि विठू पाटील तो पंढरपूरचा आहे हो. विठू पाटील कुठला आहे? पंढरपूरचा आहे. पण विठू पाटील नावाचा भक्त सुद्धा माझ्या बाळूमामांचा होता. महाराज आकोळ गावच्या त्या गावामध्ये त्या डोंगरावरती बाळूमामा येणाऱ्याची बातमी कळाली. 2 दिवस अगोदर जाऊन बसला होता आणि 2 दिवसानंतर बाळूमामा आले. बघता काय श्री संतांची माथा चालत 2 दिवस अगोदर जाऊन बसलेला. ज्यावेळेस बाळूमामांचं दर्शन झालं ना, संतांच्या चरणावरती लोटांगण घातलं आणि बाळूमामाला प्रार्थना करू लागले, मामा तुमच्या हातच्या मला काय खायच्या त्या, काय खायच्या त्या. आणि खरं सांगू का, ज्या दिवशी बाळूमामाच्या हातच्या कन्या सायंकाळ झाल्यानंतर आरती झाली, आरती झाल्यानंतर आरतीतला मुठभर कन्या ज्या वेळेस त्या विठू पाटलाने खाल्ल्या ना, तर अख्ख्या गुडघ्यातल्या 25% राहिलेल्या 100% विठू पाटील अत्यंत बाळूमामांच्या कृपेनं विठू पाटील नावाचा असणारा तो भक्त, त्याच्या जीवनातले सगळे रोग फक्त बाळूमामांच्या कान्यानं गेले. एवढं सामर्थ्य बाळूमामांच्या कान्यामध्ये.